मोहर्लीमध्ये तुम्ही पण अगर पोट्ट्यासोबत फेरासाठी जागा पाहत असेल आणि गर्लफ्रेंड सोबत प्रायव्हेट प्लेस पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी बेस्ट होणार आहे. तर कशी आहे चंद्रपूरची पब्लिक, पहिलं तर आपले 5-6 मित्र उचलून घेतले आणि आपण निघलो आता मोहर्ली जासाठी. आज ते एकदम असं आभाळ होतं, ज्याच्या करताना आम्हाला जायची इच्छा पण होती आणि थोडाफार तर पाऊसही येत होता, जे आला नाही. पण आम्हाला तर मजा येत होती, कारण की इकडे जंगलामध्ये प्राणी पण पाहायला भेटते, जे आम्हाला पाहायला भेटले नाही. तर आम्ही पहिलं तर आपण ज्यूस पिऊन घेतला आणि त्याबाद आपण निघलो पुन्हा जासाठी. आता जाले निघल्याबरोबर तर पोट्टे असे समोर जायला लागले, जसं का कोणी आमच्या ओळखीचेच नाही. 1-1 किलोमीटरनं समोर राहत होते. बरं तर आपण व्ह्यू पॉईंट घेऊन पाहून झालं, पुन्हा निघलो आपण समोर. आणि त्या पहिला तर आपल्याला भूक लागून घेतली होती, तर आपण गेलो नाश्ता करायसाठी. पहिलं तर चिप्स घेऊन घेतले. चिप्स न तर काही आमचं पोट भरणार होतं, म्हणून आपण घेतला नाश्ता घेतल्यावर तर बऱ्यापैकी आपण लागलो होतो खायला. नाश्ता घेऊन करून झाला होतं, कोणाला काही भूक नव्हती. त्या करताना आपण निघलो आपल्या पुढल्या प्लेसवर जायसाठी. आता प्लेस तर होता गावाच्या अंदर, तर आपण पुऱ्या गाड्या वगैरे काढल्या. हा प्लेस तर एकदम असा खतरनाक होणार, त्याकरता ब्लॉग तर पूर्ण नक्की बघा. सगळ्यात पहिलं तर आपण गेट पार केला आणि त्याबाद आपण पोहोचलो आपल्या प्लेसवर. प्लेस तर एकदम असा खतरनाक, उठलेले तर फोटो आणि व्हिडिओ साठी तर काही कमीच नाही. आणि कपल साठी तर अशी जागा आहे जिथं कोणी येत पण नाही. आपण पण थोडं समोर गेलो पोट्ट्यासोबत आणि पाण्याकडे जाऊया म्हणलं, तर तिकडे तर गेल्यावर तर पाण्यामध्ये असे चिल्ले विल्ले होते, जिथं गेल्यावर तर आपले पायास फसायला लागले होते. थोडं समोर गेल्यावर तर आपल्याला तलावामध्ये मच्छी दिसली. आदित्य भाऊली वाटली का जिवंत आहे म्हणून, ते तर गेला त्याला पकडासाठी. पकडायला गेल्यावर तर भाई एवढी आवडली का त्याला किसल घेतो म्हणत होता. केस घ्यायच्या वेळी तर बाहुली अशी काही वाश यायला लागली, त्याकरता त्यांनी तर मच्छीला फेकूनच दिलं. त्या पोट्ट्याचे फोटो आणि व्हिडिओ तर सगळे काही घेऊन झाले, त्याबाबत आपण निघलो होतो ज्यासाठी. मोहर्लीमध्ये आल्यावर तर आपल्याला असं वाटलं का वाघ दिशी, पण हे का दिसते हरणाचं पिल्लू दिसलं. आणि त्याबाबत आपण व्हिडिओ असा चालू ठेवला जसं का कोणता प्राणी दिसणारच आपल्याला, ते तर काही दिसलं नाही. त्याबाबत आपण असं गार्डन पार करून आपण निघलो पुन्हा ज्यासाठी. मंका भावनाच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉग म्हणजे.